सकाळी सकाळी इंद्रला उठण्याची सवय होती, त्यामुळे इंद्र 8 वाजताच उठून अंघोळ करून प्रेमला म्हणतो, प्रेम आत्ता कॉलेजमध्ये भेट. रूम मधून बाहेर येतात सपना इंद्राला म्हणते, अहो थांबा, चहा घेऊन जा. यावर इंद्र नकार देतो, पण सपनाच्या आग्रहापुढे त्याचे काही एक चालत नाही. चहा पिता पिता सपना इंद्राला म्हणते, काय हो, रात्री हसत का होते तुम्ही? यावर इंद्र म्हणतो, अहो वहिनी, मी प्रेमला एक जोक सांगितला, त्यामुळे तो हसत होता. 2 गोष्टी बोलल्यानंतर सपनाला इंद्राचा स्वभाव फार आवडला. त्यावर ती इंद्राला म्हणते, तुम्ही आमच्या प्रेमच्याच वर्गात आहात का? नाही, इंद्र म्हणतो, मी क तुकडीत आहे. माझी व प्रेमची ओळख पूजामुळे झाली. ती कशी काय? सपना विचारते. मी पूजाला बहीण मानतो व पूजा व प्रेम चांगले मित्र आहे. अशा प्रकारे आमची ओळख व एक ग्रुप तयार झाला. इंद्र बोलतच होता की सपना म्हणते, इंद्र, तू आमच्या प्रेम मध्ये राहत जा व त्याला हसवत खेळवत राहा, कारण काल पहिल्यांदा त्याला हसताना पाहिले, नाहीतर त्याच्या हसण्याचा आवाज कुठे गेला होता तेच माहीत नव्हते. वहिनीच्या काही गोष्टी ऐकल्यानंतर इंद्र म्हणतो, मग वहिनी येतो मी, त्याला कॉलेजला पाठवून द्या. इंद्र गेल्यानंतर 2 तासांनी प्रेम उठतो व तयार होऊन म्हणतो, चलो मला चहा द्या, ती पण स्पेशल. तेव्हा वहिनी चहा देत म्हणते, काय हो, कॉलेज सकाळी, मग हा कॉलेजचा वेळ कसा काय आहे? यावर प्रेम म्हणतो, अगं वहिनी, आज पूजा करण्याचा वेळ आहे. तेव्हा सपना समजते की आज काही हॉटेलमध्ये जेवणाचा प्रोग्राम आहे वाटतं यांचा. तेव्हा प्रेम सपनाला म्हणतो, वहिनी, तुला माहित आहे पूजा कोणाची मुलगी आहे? नाही, सपना म्हणते, अगं वहिनी, धर्मरावांची. धर्मरावांचे वडील व आपले बाबा जातबाई. यावर आपली जुनी नाती पण निघाली. प्रेम प्रत्येक गोष्ट सपनाला सांगत गेला. सपना सर्व काही नीट व ध्यान देत ऐकत होती. ऐकल्यानंतर सपना म्हणते, प्रेम, मग तुला लग्नात काही अडथळा येणार नाही. चला, एक तर चांगले झाले. सपना म्हणते. कॉलेजला सुट्टी असल्याने प्रेम घरून लवकर निघतो. इकडे पूजा प्रेमची वाट बघत उभी असते. पूजाच्या मनात एकच प्रश्न येत होता की प्रेम अजून कसा येत नाही? त्याला काही झाले तर नाही ना? या विचारांनी पूजा चलबिचल होत होती. पण तेवढ्यात प्रेम गाडीवर येताना दिसतो. प्रेमला पाहताच पूजाच्या तोंडावर स्मित हास्य येत. प्रेम पूजाजवळ आल्यानंतर म्हणतो, पूजा, चल बस पटकन. यावर पूजा म्हणते, प्रेम, इतका उशीर का झाला? तुला कळत नाही माझ्या जीवाची काय धडपड झाली इकडे? प्रेम, जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलावर प्रेम करते ना, तर ती तिचे सर्व काही देऊन मोकळी होते. पण तुम्ही त्या मुलीच्या अंतर्गत भावना कधी समजूच शकत नाही. पूजाला असे बोलताना पाहून प्रेम गाडीवरून खाली उतरतो. पूजाचा हात हातात धरून म्हणतो, काहींचे प्रेम धर पकडण्यात जातात कारण त्यांना शारीरिक प्रेम लागते. काहींचे प्रेम काळजातील भावनांचे असते, त्यांना शारीरिक कमी पण आपुलकीचे प्रेम जास्त पाहिजे असते. आता तूच मला सांग, मी तुझ्यावर कोणते प्रेम करतो? हा, मात्र माझं काही चुकलं असेल तर सॉरी, कारण माफी मागितल्याने कोणी लहान नाही होत व जो ऐकणारा असतो तो काही मोठा नाही. प्रेमाच्या शांत बोलण्याने पूजा म्हणते, सॉरी, आता पुढे काही बोलू नको, नाहीतर मला माझीच लाज वाटेल. नंतर प्रेम व पूजा एका लव्ह गार्डन कडे गाडी वळवतात. काही क्षणातच प्रेम व पूजा लव्ह गार्डन जवळ पोहोचतात. आल्यानंतर गाडी एका चांगल्या जागी गाडी पार्क करतात. गाडी पार्क केल्यानंतर पूजा व प्रेम गार्डनच्या आत जातात. आत जाताच डोळ्यासमोर प्रमाणाच्या बाहेर मुलं मुली हातात हात मिठी मारत तर काहींनी वासनाच्या अधीन होऊन एकमेकांना किस पण करीत होते. म्हणून प्रेम तिथे एक क्षणही थांबला नाही. तो लगेच मागच्या पावली निघाला. आपली गाडी घेऊन प्रेम शांत व मन समाधान होईल अशा ठिकाणी पूजाला घेऊन आला. बाग पूर्णपणे फुललेली होती. ते गार्डन नसून एक बंगला होता. त्याच्या शेजारी छोटस असं गार्डन केलेलं होतं. बंगल्याचा मालक विदेशात राहत होता. फक्त त्या बंगल्याची देखभाल करण्यास एका नोकराला ठेवले होते. त्या नोकराला प्रेम पैसे देतो व म्हणतो, काका, आम्हाला 3-4 वाजेपर्यंत तुमचं गार्डन हवं आहे. नोकराने पैसा पाहिल्यानंतर एकही शब्द काही न विचारता प्रेमला संमती देऊन टाकली. दुपारचा 1 वाजला होता. उन्हाची किरणे अंगाला चांगलीच तापत होती. म्हणून प्रेम पूजाला एका मोठ्या वृक्षाच्या सावलीत घेऊन बसतो. प्रेम पूजाला म्हणतो, पूजा, पाय सरळ कर ना, मला तुझ्या मांडीवर झोपायचे आहे. प्रेम ज्या सुखामागे धावत होता ते एक एक पूर्ण होत होते. प्रेम पूजाच्या मांडीवर डोके ठेवून झोपल्यावर काही वेळ पूजा प्रेमच्या केसावरून हात फिरवीत राहिली. हात फिरवीत असताना पूजा म्हणते, प्रेम, काही बोलणार रे, असा गप्प का झोपलाय? इथं झोपण्यास आला आहे का? तेव्हा प्रेम म्हणतो, पूजा, समज काही कारणास्तव वेगळं झालो तर? हा शब्द ऐकताच पूजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
रडत असताना पूजा म्हणते, प्रेम प्रेम करणे खूप सोपे, आय लव्ह यू बोलणे याहून सोपे, पण त्या गोष्टीला टिकवणे फार अवघड. प्रेम, मी शहरात असे पण प्रेम पाहिले आहे की कामाकरता यूज करायचे व नंतर सोडून द्यायचे.